पुणे कोर्टामध्ये काल त्यांना हजर केल्यानंतर पोलीस कस्टडी मागितली होती पोलिसांतर्फे आणि त्यामध्ये त्यांनी 3 दिवसाचा पोलीस कालावधी मागितला होता म्हणजे चौकशी अंती करण्यासाठी. परंतु मग आम्ही त्याला विरोध केला होता की बाबा पोलीस कस्टडीची काही गरज नाही, कारण का जे काही ॲलिगेशन्स केलेले होते इन रिस्पेक्ट ऑफ हार्बरिंग ऑफ क्रिमिनलसाठी होते, म्हणजे त्यांनी आश्रय दिला असे प्रायमा फेसी ॲलिगेशन्स केले होते. त्यामुळे आमचं म्हणणं असं होतं त्यात की कलम 249 त्यात ॲप्लिकेबल होईल जास्तीत जास्तपणे आणि तो जामीनपात्र गुन्हा आहे. तर त्यामुळे जामीनपात्र गुन्हा असल्यामुळे त्यामध्ये पोलीस कस्टडी काही आवश्यकता नाहीये आणि त्यांच्याकडे काही रिकव्हरी किंवा बाकीचा कुठला ऍस्पेक्ट करण्यासारखा काही विषय नव्हता. त्यामुळे त्यांना पोलीस कस्टडी देण्यात येऊन असा युक्तिवाद आम्ही केला होता. आणि जे काय बाकीचे मेन ॲलिगेशन्स होते ते काय त्या आरोपींविरुद्ध नव्हते, ते काय बाकीच्या आरोपींविरुद्ध होते. त्यामुळे आमचा युक्तिवाद असाच होता की बाबा बेलेबल सेक्शन्स आहेत, त्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडीत घेण्यात यावं असा आमचा युक्तिवाद होता. पण जे हे होते राहुल जाधव आणि अमोल जाधव यांना नेमकं काय कारण घेऊन पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं? आणि आता पोलिसांच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये पोलिसांचं असं म्हणणं होतं की त्यांना आश्रय दिला होता. आश्रय इन द सेन्स म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की ते फरार ज्यावेळी होते त्या फरारमध्ये असताना ते त्यांच्याकडे येऊन राहिले होते. त्यामुळं त्यांच्या म्हणण्यानुसार कायद्याला अभिप्रेत असं आहे की जर एखादा गुन्हेगार असेल, तो फरारी असेल, तर त्याला आश्रय देऊ नये, त्याला सांभाळू नये, पोलिसांना कळवावं अशा प्रकारचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता की त्यांनी पोलिसांना कळवलं नाही, त्यांना आश्रय दिला म्हणून त्यांना आरोपी केलेले. त्यात असं काही दिसून येतंय का या प्रकरणात? प्रायमा फेसी तसं मला म्हणता येणार नाही की दिसून येतं म्हणून, कारण का विषय असा होतो की प्रत्येक माणसालाच काहीतरी माहीत असते की बाबा ह्याच्यावर गुन्हा आहे, गुन्हा नाही. त्यामुळे त्यांचं इंटेन्शन होतं, नॉलेज त्यांना होतं किंवा काय, असं ह्या स्टेजला तरी आपल्याला म्हणता येणार नाही. त्यांचा काही संबंध नव्हताच या प्रकरणाशी. संपर्क तरी ह्या लोकांचा काय आहे काय? संपर्क नाही म्हणता येणार साहेब, कारण की आपण जर त्यांचे सीडीआर्स वगैरे काय बघितले तर तसा कुठलाही त्यांच्या बाबतीत कॉल वगैरे काय असं काही त्यांच्याशी कनेक्टिव्हिटी जोडणारा कुठलाही पुरावा प्रथमदर्शी तरी नाहीये.